इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उल्हासनगरमध्ये आमदार कुमार आयलानी यांच्यातर्फे योग दिनाचे आयोजन रेजन्सी अँटेलिया येथे करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच रवींद्र चव्हाण यांनी योगा करून सहभाग दर्शविला। यावेळी त्यांच्यासोबत कुमार आयलानी हे सोबत होते। कार्यक्रमात उल्हासनगरमधील 27 सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला असून असंख्य नागरिकांनी उपस्थिती लावली होती। सकाळी 7:30 वाजता हा कार्यक्रम सुरू करण्यात आला असून 9:30 पर्यंत कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये देशभरामध्ये सर्व ठिकाणी आणि जगामध्ये सर्व ठिकाणी जागतिक योगा दिवस हा साजरा केला जातोय। विशेष करून उल्हासनगरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व इथले आमदार कुमार आयलानी आणि इथले असणाऱ्या 28 वेगवेगळ्या योग प्रशिक्षण केंद्र जे आहेत अशा सर्वजण मिळून हा योगा दिवस साजरा करतात। प्रत्येक वर्षी मला या ठिकाणी आमंत्रण असतं। खऱ्या अर्थाने सकाळच्या वेळेला अर्धा तास जरी योगासनं केली तर आपल्या शरीरामधील असणाऱ्या छोट्या छोट्या ज्या व्याधी आहेत त्या व्याधी दूर होण्यासाठी याचा फार मोठा फायदा होऊ शकतो। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशाला दिलेली ही एक सर्वात मोठी देण आहे की जी प्राचीन काळापासून सुरू होती, परंतु त्याला पुन्हा एकदा सर्वसामान्य लोकांपर्यंत जनजागृतीच्या माध्यमातून पोहोचवणं गरजेचं होतं। आदरणीय पंतप्रधानांनी त्याची सुरुवात केली आहे। मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमुळे सामान्य जनतेमध्ये, लोकांमध्ये आणि प्रत्येकामध्ये या सगळ्या गोष्टीचे वेगळ्या पद्धतीची जनजागृती झालेली आहे। धन्यवाद। मिस्टर आदरणीय नरेंद्र मोदी जी ने जो शुरुआत की थी कि योग करना जरूरी है, आज पिछले 10 साल से पूरे देश भर में योग चल रहा है। उसी तरीके से हम भी उल्लासनगर में हर साल योग का जो यहाँ के 28 योगा प्रेमी है जो अलग अलग संस्था अपनी अपनी चलाते हैं, उन सबको जोड़ के हम 21 जून को सवेरे 6:30 से लेके 9:30 बजे तक योग का कार्यक्रम करते हैं। आज हमारे चीफ गेस्ट आदरणीय रविंद्र चौहान साहब कैबिनेट मंत्री आज यहाँ पे सवेरे से आके इस योग में पार्टिसिपेट किया। मैं उनका तहे दिल से धन्यवाद करता हूँ। और खास करके जो उल्लासनगर की जनता इतनी बारिश होते हुए भी जिन्होंने योगा किया है और अभी भी योगा कर रहे हैं, मैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं। और खास करके भारतीय जनता पार्टी के सभी नगर सेवक, पदाधिकारी, कार्यकर्ता और आम जनता जिन्होंने यहाँ पे पार्टिसिपेट किया, उनका भी तहे दिल से धन्यवाद करता हूं। और खास करके मीडिया जो आज सवेरे 6:30 पौने 7 बजे से लेके यहाँ पे आके इसमें हम लोग को हिम्मत अदा किया है, मैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। धन्यवाद।